नमस्कार मंडळी, नक्षत्र ज्योतिष या आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. मी आहे सौ कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमची ॲस्ट्रोदोस्त के. आज आपण पाहणार आहोत जून 2026 हा महिना कुंभ लग्न राशीच्या जातकांसाठी कसा राहणार आहे. विशेषतः करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य, कौटुंबिक जीवन, वैवाहिक संबंध, संतती सुख आणि परदेशाशी संबंधित योग याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न. तुमच्या आयुष्यात एखादी अशी समस्या आहे का जी अनेक महिन्यांपासून सुटत नाहीये? कर्जाचा ताण, आरोग्याची चिंता, कामाच्या ठिकाणचे राजकारण किंवा सतत येणारे अडथळे. कारण जून महिन्यातील ग्रहस्थिती अशा अनेक अडकलेल्या गोष्टींमध्ये हळूहळू मार्ग मोकळा करण्याचे संकेत देत आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक महत्त्वाचा उपाय आणि विशेष सूचना सांगणार आहे जी अनेक कुंभ लग्न राशीच्या जातकांसाठी उपयुक्त ठरू शकते. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम पाहूया या महिन्याची सर्वात महत्त्वाची ग्रहस्थिती. गुरुग्रह कर्क राशीत म्हणजेच तुमच्या 6व्या स्थानात उच्चीचा होत आहे. 6वे स्थान म्हणजे कर्ज, शत्रू, स्पर्धा, रोग, नोकरी आणि दैनंदिन संघर्ष यांचे स्थान. सामान्यतः 6वे घर आव्हानांचे मानले जाते, परंतु येथे एक विशेष बाब आहे. गुरु तुमच्या 2ऱ्या आणि 11व्या घराचा स्वामी आहे. 2रे घर म्हणजे धनसंचय, कुटुंब आणि बचत. 11वे घर म्हणजे लाभ, उत्पन्न आणि इच्छापूर्ती. अशा परिस्थितीत धन आणि लाभाचा स्वामी 6व्या घरात गेल्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींमधून बाहेर पडण्याचे मार्ग सापडू शकतात. ज्या जातकांवर जुने कर्ज आहे ते फेडण्यासाठी परिस्थिती अनुकूल होऊ शकते. काहींना नोकरीतून अतिरिक्त लाभ मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी ज्यांनी तुमच्या विरोधात वातावरण तयार केले होते त्यांची ताकद कमी होताना दिसू शकते. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार किंवा एखाद्या निवड प्रक्रियेत सहभागी असलेले लोक यांना या ग्रहस्थितीचा विशेष फायदा मिळू शकतो. आता गुरुच्या दृष्टीबद्दल बोलूया. गुरुची दृष्टी 10व्या घरावर पडत आहे. यामुळे करिअरमध्ये स्थिरता वाढू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक किंवा नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. गुरुची दुसरी दृष्टी तुमच्या 12व्या घरावर आहे. त्यामुळे परदेशाशी संबंधित विषय सक्रिय होऊ शकतात. ज्यांनी परदेशात शिक्षण, नोकरी किंवा स्थलांतरासाठी अर्ज केले आहेत त्यांना सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. तिसरी दृष्टी 2ऱ्या घरावर असल्यामुळे बचत वाढण्याची संधी मिळू शकते. या महिन्यात मिळणारा पैसा फक्त खर्च न करता त्यातील काही भाग दीर्घकालीन गुंतवणुकीत ठेवण्याचा विचार नक्की करा. आता शुक्र ग्रहाविषयी जाणून घेऊया. शुक्र देखील 6व्या घरात प्रवेश करत आहे. कोर्ट कचेरी, कायदेशीर प्रकरणे, विमा, दावे किंवा शासकीय कामे प्रलंबित असतील तर त्यात काही सकारात्मक प्रगती दिसू शकते. परंतु प्रेमसंबंधाच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती तुमच्या भावना वेगळ्या प्रकारे समजू शकते, म्हणून संवादात स्पष्टता ठेवा. इथे आरोग्याचा मुद्दा विशेष महत्त्वाचा आहे. गुरु आणि शुक्र यांच्या संयोगामुळे गोड पदार्थ, वजन वाढणे, मधुमेहाशी संबंधित लक्षणे किंवा मेटाबॉलिक समस्या वाढू शकतात. जर तुम्हाला आधीपासूनच शुगर, वजन वाढणे किंवा थकवा यांसारख्या तक्रारी असतील तर या महिन्यात तपासणी करून घेणे योग्य ठरेल. तसेच डोळ्यांशी संबंधित त्रास जाणवल्यास दुर्लक्ष करू नका. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेणे सर्वात आवश्यक आहे. आता सूर्याच्या गोचराकडे वळूया.
सूर्य तुमच्या 5व्या घरात प्रवेश करत आहे. 5वे घर म्हणजे बुद्धिमत्ता, शिक्षण, संतती, सर्जनशीलता आणि गुंतवणूक. सूर्याच्या या स्थितीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. नवीन कल्पना सुचू शकतात. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना नवीन भागीदारीतून फायदा मिळू शकतो. स्टार्टअप, नवीन प्रोजेक्ट किंवा संयुक्त व्यवसायासाठी हा काळ अनुकूल दिसतो. संततीकडून चांगली बातमी मिळू शकते. विशेषतः मुलांच्या शिक्षण, करिअर किंवा एखाद्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीत काम करणाऱ्यांसाठी देखील काळ तुलनेने अनुकूल आहे. मात्र कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करा. आता बुधादित्य योगाबद्दल बोलूया. सूर्य आणि बुध यांच्या प्रभावामुळे तुमची निर्णय क्षमता सुधारेल. कठीण समस्यांचे समाधान शोधण्याची क्षमता वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेषतः चांगला आहे. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, संशोधन किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. जर तुम्ही एखादा ऑनलाईन कोर्स, प्रमाणपत्र, अभ्यासक्रम किंवा नवीन विषय शिकण्याचा विचार करत असाल तर जून महिना योग्य ठरू शकतो. आता मंगळाच्या गोचराकडे पाहूया. मंगळ 4थ्या घरात प्रवेश करत आहे. यामुळे घर, जमीन, वाहन आणि मालमत्तेशी संबंधित विषय सक्रिय होतील. काहींना घर खरेदी, विक्री किंवा नूतनीकरणाचे काम सुरू करण्याची संधी मिळू शकते. जुन्या मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये प्रगती होऊ शकते. घरातील काही रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र मंगळाची 7व्या घरावर दृष्टी असल्यामुळे वैवाहिक जीवनात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. छोट्या कारणांवरून वाद वाढू नये यासाठी संयम आवश्यक आहे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय टाळा. आता बुधाच्या गोचराकडे वळूया. बुध 6व्या घरात जाऊन विपरीत राजयोग तयार करत आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या अनेक संवाद समस्या कमी होऊ शकतात. ऑफिसमधील राजकारण, गैरसमज किंवा गोंधळ यांमध्ये सुधारणा दिसू शकते. तुमची बोलण्याची शैली आणि विश्लेषण क्षमता तुम्हाला फायदा करून देईल. परंतु 29 जून नंतर बुध वक्री होणार आहे. यामुळे जुने विषय पुन्हा समोर येऊ शकतात. जुने वाद, जुन्या फाईल्स, अपूर्ण कामे किंवा जुने शत्रू पुन्हा सक्रिय होऊ शकतात. म्हणून या काळात स्वतःची गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नका. फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. आता आरोग्याबद्दल सविस्तर बोलूया. या महिन्यात स्वतःच्या आरोग्याबरोबरच कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची चिंता राहू शकते. पोटाच्या संबंधित तक्रारी जाणवू शकतात. बाहेरचे अन्न कमी खा, पाणी पुरेसे प्या, झोपेची वेळ नियमित ठेवा. लहान दुखापतीपासून सावध राहा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. आर्थिक स्थिती कशी राहील? आर्थिक बाजू एकूण मजबूत राहण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योग दिसत आहे. कामाच्या ठिकाणाहून किंवा जुन्या प्रयत्नांचे फळ आर्थिक स्वरूपात मिळू शकते. परंतु पटकन श्रीमंत होण्याच्या योजनांपासून दूर राहा. कोणताही शॉर्टकट निवडू नका. दीर्घकालीन गुंतवणूक आणि नियोजन या महिन्यात अधिक फायदेशीर ठरू शकते. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या कुंभ लग्न राशीच्या जातकांसाठी काळ चांगला राहू शकतो. तरीही वरिष्ठांशी बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. सार्वजनिक वाद टाळा. सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. व्यावसायिकांसाठी उत्तरार्ध अधिक अनुकूल दिसतो. प्रदर्शने, मेळावे, मार्केटिंग इव्हेंट्स किंवा व्यावसायिक कार्यक्रमांमधून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. एक महत्त्वाची सूचना: जर तुमचा व्यवसाय असेल तर सोशल मीडिया मार्केटिंगकडे विशेष लक्ष द्या. या महिन्यात डिजिटल माध्यमातून नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता अधिक आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण बऱ्यापैकी शांत राहील.
संतती संबंधी आनंददायक घडामोडी घडू शकतात. मात्र जोडीदारासोबत संवाद कमी होऊ देऊ नका. अबोला, गैरसमज किंवा छोट्या कारणांवरून वाद वाढू शकतात. संवाद आणि समजूतदारपणा हेच या महिन्याच्या यशाचे सूत्र असेल. मंडळी, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये ओम गुरवे नमा नक्की लिहा. यामुळे मला समजते की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आणि अशा सखोल ज्योतिष विषयांमध्ये तुमची आवड आहे. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वैयक्तिक कुंडली परीक्षण, विवाह, करिअर, व्यवसाय, परदेश योग किंवा इतर ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी संपर्क करा. संपर्क क्रमांक 880578272004. शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश. ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य दिशा आणि मार्गदर्शन दाखवतात, परंतु आपले कर्मच आपले भविष्य आणि नशीब घडवत असते. म्हणून कोणतीही ग्रहस्थिती असो, नेहमी चांगले कर्म करा, सकारात्मक विचार ठेवा आणि आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा. मी सौ कल्याणी कुलकर्णी, तुमची ॲस्ट्रो दोस्त के. पुन्हा भेटूया नक्षत्र ज्योतिषच्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.